मुंबईत राज्य सरकारच्या नव्या मंत्रालयाचं काम वेगाने सुरू आहे। नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची ऐतिहासिक 23 मजली इमारत आता महाराष्ट्र शासनाच्या नव्या प्रशासकीय केंद्रात रूपांतरित होते। या इमारतीच्या 23व्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय तर 22व्या मजल्यावर अत्याधुनिक कॅबिनेट हॉल उभारण्यात येतोय। लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठका याच नव्या इमारतीत होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने ही इमारत केंद्र सरकारकडून 1601 कोटी रुपयांना खरेदी केली असून दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 181 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। सध्या या कामाचा आढावा मुख्य सचिवांच्या उपस्थितीत घेतला जात असून कामाला वेग देण्यात आलाय। सध्या मंत्रालयात जागेची कमतरता असल्याने अनेक शासकीय विभाग भाड्याच्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत। त्यासाठी शासनाला दरमहा मोठा खर्च करावा लागतो। आता आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, पाणी पुरवठा आणि इतर महत्त्वाचे विभाग या नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहेत। यामुळे विविध विभागांचे कामकाज एकाच छताखाली येणार असून शासनाचा दरमहा होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्चही वाचणार आहे। गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेले नूतनीकरणाचे काम पुढील 3 ते 4 महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय आणि कॅबिनेट हॉलचं काम प्राधान्याने पूर्ण केलं जाणार आहे। लवकरच एअर इंडियाची ही ऐतिहासिक इमारत महाराष्ट्र शासन या नव्या ओळखीने राज्याच्या प्रशासनाचं नवं केंद्र बनणार आहे।